ज्यांना ज्यांना राजकीय अभ्यास असतो त्या सगळ्या अभ्यास करणाऱ्या लोकांना या ठिकाणी बोलायचं होतं. सत्तार मास्तर पण होते. दादांनी वाढ गमोडी उभा राहिल्या पण लंकट त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना बोलायचं असं राहिलं असेल त्यांना आता भविष्यामध्ये नक्की संधी दिली जाणार आहे. त्याच्यामुळे ती काही चिंता करायची गरज नाही. बोलणारा सगळ्यांनी वस्तू वेगळी होतात. आजच्या या मेळाव्याला खास करून उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय साहेबराव दादा, जय श्री ताई, इतकं चांगलं बोलशील असं मलाही वाटत नव्हतं. मला शंका आहे जरा की साहेबराव दादाची एवढी स्तुती करण्याचं मागचं कारण काय. गरमा भानगडीलाही नाही दादा, जास्त ऐकू नको त्यांचं. मन पत्त कट होई मी ते जय श्रीनं पत्त चालू होई असं कसं काय बोलीसू. माजी नगराध्यक्ष नाना रतन चौधरी, प्रभाकर नारायण पाटील, मार्केटचे सभापती अशोक पाटील, भारती चौधरी, भोजमल पाटील, अशोक तुळशीराम पाटील, गिरीश सोनजी पाटील, भागवत पाटील, विनोद भैया, माजी नगराध्यक्ष विनोद भैया पाटील, मुख्तार खाटीक, सत्तार मास्तर, कादर जनाब, तिलोत्तमाताई, सुभाष देसले, विनोद लांबोळे, नीलाबाई प्रभाकर पाटील, अशोक हिम्मत पाटील, जितेंद्र पाटील, हिम्मत पाटील, बिपिन बापू, जितेंद्र जाधव, जबीर खां पठाण, आमिर खां पठाण, प्रकाश वाघ, भरत अप्पा, आणि आत्ताच आपल्यामध्ये थोडं घड्याळ लेट सुरू करणारे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष संजय पवार, उपस्थित सर्व तुम्हाला बोलायचंय, तुम्ही एंड करा आता, माझ्या नंतर बोलू द्या. उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो, दादा हे खरोखर तुमचं मोठं मन आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये मला विधानसभेसाठी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष आणि नेत्यांना मला स्वतःला घेऊन गेले. राजकारणामध्ये असा पाठलाग खुर्चीचा कोणी सोडत नाही, पण मला स्वतःला तुम्ही घेऊन गेले आणि अजित दादांना साहेबराव दादांनी सांगितलं की इथून पुढचा उमेदवार हा 2016ची गोष्ट आहे ती. एकदा निवडला की माणूस तो त्याच्यानंतर परत ती खुर्ची सोडायची, असं जिथं जास्त उदाहरण माझ्या आयुष्यामध्ये निदान अंबळनेर तालुक्यामध्ये मी पहिलं तुमचं बघितलेलं आहे की जी ती जागती खुर्ची आपली सोडायची आणि आपला उत्तराधिकारी त्या ठिकाणी निवडायचा. एकोणीसशे 92-93 पासून राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करायला लागलो.
त्या दिवसापासून तर आतापर्यंत साधारण 30, 35, 32 वर्ष तर मला नक्की झाले आणि 30-32 वर्षामध्ये अनेक उतार चढाव मी आपल्याच तालुक्यामध्ये, आपल्याच विधानसभा क्षेत्रामध्ये मी अनेक उतार चढाव सुद्धा बघितले. पण मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं सगळ्यांना की जरी माझ्या राजकीय जीवनामध्ये उतार चढाव असले, त्या उतार चढावाचे सगळे साथीदार कोणी जर का बसले असतील तर तुम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आणि साथीदार आहात. एक सर्वसामान्य कुटुंबातला जन्माला आलेला व्यक्ती एवढे दिवस राजकीय क्षेत्रामध्ये टिकून राहतो. कधी कधी प्रवाहाच्या विरोधामध्ये जाणारी दिशा, त्या प्रवाहाच्या विरोधात सुद्धा जावं लागलं तरी सुद्धा आज तुमच्या सारख्यांनी कुठेही साथ सोडली नाही. त्यामुळे मला सार्थ अभिमान या ठिकाणी वाटतो आपल्या सगळ्यांचा की जेणेकरून येणाऱ्या होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्या जिल्हा परिषदेच्या असतील, पंचायत समितीच्या असतील, नगरपालिकेच्या आहेत, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साहेबराव दादा आणि मी हा निर्णय घेतला की जोपर्यंत कार्यकर्त्यांशी आपण संवाद करत नाही, त्यांच्याशी आपण जोपर्यंत चर्चा करत नाही, त्यांचं म्हणणं जोपर्यंत आपण ऐकून घेत नाही, तोपर्यंत आपण काही कुठल्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये एकही निर्णय घ्यायचा नाही. असा एक निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला. म्हणून आजचा हा मेळावा आपल्याला या ठिकाणी आयोजित करावा लागला. निवडणुकांच्या तारखा कधी लागतील, काय लागतील ते आपल्याला माहिती नाही, पण कार्यकर्त्याच्या मनातला उमेदवार असला पाहिजे. कार्यकर्त्यांना जवळ घेऊन चालणारा आपल्याला उमेदवार असला पाहिजे. कार्यकर्त्यांबरोबर तालुक्यामध्ये असेल किंवा तालुक्याच्या शहरामध्ये असेल, जो काही उमेदवार असेल तो भविष्यामध्ये निवडून गेल्यानंतर तो जनतेला घेऊन चालणारा, तो त्या ठिकाणी निवडलेला उमेदवार असला पाहिजे. नाहीतर एकदा खुर्चीवर बसला त्याच्यानंतर ते खुर्चीचं त्याला रंग लागतो आणि रंग लागल्यानंतर तो आपल्याला लाथा मारायला लागून जातो आणि त्याचे दंगले त्या खुर्चीवर गेल्यानंतर चालू होऊन जातात. मात्र त्यावेळेला जनतेला 5 वर्ष कुठलाही पर्याय राहत नाही. म्हणून म्हणजे तालुक्यातल्या, मग ग्रामीणचं असेल किंवा शहराचं असेल, तालुक्यातल्या जनतेला एकच नम्र विनंती असणारे, आव्हान असणारे की तुमच्या मनामध्ये जो कोण उमेदवार असेल तो उमेदवाराची माहिती समजा जर का त्या उमेदवाराला न आणता आपण आमच्यापर्यंत जर का पोहोचवली तर त्या उमेदवाराचं चयन करून आपण त्याला नगरपालिकेसाठी असेल, नगर अध्यक्षासाठी असेल, नगरसेवकासाठी असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी असेल, त्याच उमेदवारांना उमेदवारी देण्याचा आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. पण तुमच्याकडनं काही माहिती झाली नाही तर मात्र आम्ही जो उमेदवार दिलेला असेल त्याचा मात्र आपल्याला इमानदारीने प्रयत्न करावा लागेल. या सगळ्या याच्यामध्ये दादा माझं असं एक मत आहे की आपण एक 15 लोकांची एक कमिटी केली पाहिजे. 15 लोकांच्या कमिटीच्या माध्यमातून शहर असेल, काही लोक तालुक्याचे पदाधिकारी असतील, त्या पदाधिकारी ग्रामीणसाठी असतील, अशा या 15 लोकांच्या कमिटीच्या माध्यमातून त्यामध्ये वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या एरियामध्ये म्हणजे भौगोलिक समतोल ठेवून आणि सामाजिक समतोल ठेवून आपण 15 लोकांची एक कमिटी करू आणि त्या कमिटी समोर आजपासून जो आपण अर्ज भरायला दिलेला आहे, ज्याला आघाडीमधून निवडणूक लढवायची असेल त्या आघाडी बरोबर, ज्याला पक्षाच्या चिन्हावर लढवायचं असेल त्याच्या पक्षाच्या चिन्हावर, अशा उमेदवारांचे अर्ज आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्या कमिटीला आपण हे सगळे नावं आणि हे सगळे अर्ज दिल्यानंतर त्यांच्या इंटरव्ह्यू किंवा त्यांच्याशी चर्चा करण्याचं काम आपण दोघं त्या ठिकाणी असूच, पण त्याच्याबरोबर या कमिटीला आपण ते अधिकार देऊ. तालुक्यामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल एक सर्वे केला जाईल. उमेदवारी मागायची हौस असते, अधिकार असतो. जो कार्यकर्ता काम करतो त्याला कोणालाही उमेदवारी मागण्याचा या ठिकाणी अधिकार आहे.
पण नुसती उमेदवारी मागून फायदा नसतो, तर पब्लिकमध्ये, जनतेमध्ये त्याचं इम्प्रेशन, त्याची काम करण्याची पद्धत, त्याची असलेली छबी, या सगळ्या गोष्टीचा एक सर्वे करू आणि त्या सर्वे झाल्यानंतर या कमिटी समोर तो सर्वे ठेवून ज्या कार्यकर्त्यांकडनं आलेल्या सूचना असतील त्या सूचनांचा अभ्यास करून आपण पुढच्या काळामध्ये या सगळ्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये विचार करणार आहे. दादा, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अंमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा हा जरी बूथ मेळावा असला, मी आतापर्यंत तुमच्याशी काही बोललो नाही, पण या ठिकाणी मी जाहीर या ठिकाणी आपल्याला सांगतो की आपल्याला महायुती म्हणून सुद्धा निवडणुकीला जायचंय. महायुतीच्या नेत्यांशी ती चर्चा चालू आहे. काल परवा 2 दिवस काही महायुतीतल्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे आणि ती अंतिम टप्प्यात आल्यानंतर आज जो आपल्या पक्षाचा या ठिकाणी मेळावा आहे, त्या पक्षाचा मेळाव्याचं रूपांतर येणाऱ्या काळामध्ये आपण ते महायुतीचा मेळावा, पुढचा मेळावा येणाऱ्या काळामध्ये आपण घेण्याची शक्यता जास्त आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का असा बसेल की अंमळनेर शहर विकास आघाडी म्हणून नगरपालिकेचा ज्या वेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला आपल्याबरोबर आपले साथीदार जे असतात, मग ते भारतीय जनता पार्टीशी आमची चर्चा चालली आहे, आमची पुराणी शिवसेना जी आहे त्यांच्याशी चर्चा झालेली आहे, त्या शिवसेनेमधनं इच्छुक जे असतील त्यांच्या बाबतीतही चर्चा झालेली आहे, त्याच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जे जे इच्छुक असतील तेही आपल्याला माहिती आहे. जरी जुना इतिहास काही असला तरी बरेच कार्यकर्ते यापूर्वी आपल्याबरोबर नव्हते, पण ते आता आपल्याबरोबर जुळलेले आहेत. अशा कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला आपल्याकडे मागणी केलेली असेल किंवा मागणी केलेली आहे किंवा काहींनी पक्षात प्रवेश केलेला आहे, त्यांच्या बाबतीत असेल, त्याच्याबरोबर वाटावालेही आपल्याशी चर्चा करतायत, काँग्रेसवालेही आपल्याशी चर्चा करतायत. म्हणजे याचा अर्थ अंमळनेर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला जे यश प्राप्त झालं होतं 2016 साली डिसेंबर महिन्यामध्ये, त्याच धर्तीवरती आपण सर्व अंमळनेर तालुक्यामधले चांगले लोक जे असतील, चांगले विचाराचे लोक जे असतील, त्यांना मात्र येणाऱ्या काळामध्ये नक्की त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न करणार. आणि ते सगळं झालं गेलेलं असेल, ते गंगेमध्ये वाहून गेलं आणि त्याच्यानंतर आता आपण परत आपल्या अंमळनेरचा पुढचा इतिहास हा योग्य दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी ही तुम्हाला आणि मला पार पाडावी लागणार आहे. काही गोष्टी चुकतात, काही गोष्टी तुमच्या चुकल्या असतील, काही गोष्टी माझ्या चुकल्या असतील, काही या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिशाभूल झालेली असेल, जरी चुकल्या असतील तरी सुद्धा आपली जबाबदारी असते एक कार्यकर्ता म्हणून, या तालुक्याचं आपण नेतृत्व केलेलं आहे म्हणून अशा लोकांना सुद्धा आपण योग्य दिशा देण्याचं काम आणि योग्य ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. मी आपल्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करणार आहे की फार काही जास्त वेळ बोलणार नाही, परंतु तुम्हाला साहेबराव दादांनी सांगितलं, प्रत्येकाने सांगितलं, जयश्रीने सांगितलं, जयश्री इतकं चांगलं भाषण करते, भारती गेली, तिनेही तिचं चांगलं मत मांडलं. आज एक प्रकारचा विश्वास आपल्या सगळ्यांवर यांनी व्यक्त केलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या निवडणुकीला यांची विधानसभा झाली, मला 2 वेळा संधी मिळाली, ही विधानसभा संपली. स्मिताताईला समजा जर का लोकसभेची संधी मिळाली, त्या खासदार झाल्या. पण मात्र आता ती आपली जबाबदारी आहे की आपल्याकरता जो कार्यकर्ता लढत असेल, झडत असेल, त्याच कार्यकर्त्याच्या विरोधात आपण निवडणूक, आपल्या मतांच्या वेळी आपल्याला आवश्यकता असेल त्यावेळेला मात्र आपण त्यांचा वापर करायचा आणि काम संपल्यानंतर मात्र आपसामध्ये भानगडी लावून टाकायच्या, हे धोरण न ठेवता जो जो प्रामाणिकपणे जर का काम करत असेल त्या सगळ्या लोकांना आपण संधी दिली पाहिजे.
आणि त्या कार्यकर्त्यांचा आपण विचार केला पाहिजे. या दृष्टिकोनातून स्मिताताईंनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पॉझिटिव्ह संदेश दिलेला आहे. त्या आजारी असल्यामुळे दिल्लीला काही तपासण्या करायला गेलेल्या असल्यामुळे त्या चर्चेंना पुढे अजून वाव मिळालेला नाहीये. पण अंबळनेर तालुक्याला आम्ही तुम्हाला सांगतोय, संजू भाऊसाहेब तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, तुम्ही आपल्या पक्षाची भूमिका मांडणार. तुम्ही सुद्धा ही भूमिका मांडायची की ज्या वेळेला अंबळनेरला हा पॅटर्न राबवला जातो तर जिल्ह्यामध्ये जे काही महायुतीचे नेते असतील त्यांना सुद्धा हा पॅटर्न लांबायला लावा की जेणेकरून तालुक्यामध्ये विधानसभेला आणि विधान परिषद लोकसभेला ज्यांनी ज्यांनी प्रचार केला असेल त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून तुम्ही ती भूमिका मांडावी अशी मी तुम्हाला एक आग्रहाची विनंती करतोय. बोलण्या होतील, कुठे कमी मिळतील, कुठे जास्त मिळतील जागा, पण कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, योग्य त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. एकमेकांच्या विरोधामध्ये राहण्याचा प्रसंग त्यांना येणार नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल असली पाहिजे. आज या मेळाव्याच्या निमित्ताने मात्र एक गोष्ट नक्की आहे की आपल्या तालुक्याचा विकास ज्या झपाट्याने चाललेला आहे तो काही बघवला जात नाही. दादा तुम्हाला अधिकार आहे, आपल्या अंबळनेर तालुक्याच्या वतीने तुम्हाला ज्याच्याशी चर्चा करायची त्याच्याशी तुम्हाला चर्चा करायचा संपूर्ण अधिकार आहे. आणि तुम्ही जो निर्णय घेणार तो आम्ही सगळेजण मानणाऱ्यांपैकी मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे तुम्हाला ज्याच्याशी चर्चा करायची त्याच्याशी चर्चा करा. परंतु महायुतीमधलं समजा जर का आपल्याला एकत्र लढवायची वेळ आली तर एकत्र नक्की लढू. आणि समजा जर का काही ठराविक लोकांशी आपल्याला काही ठराविक पक्षांची युती करावी लागली तर आपली तर तयारीच आहे. कारण या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर आपल्याला दादा तुम्हाला आणि मला केवळ फक्त इथं नाही पाहिजे. मला पक्षाकडनं तुम्हालाही घेऊन जायचंय. अंबळनेर तालुक्यामध्ये तर प्रचार करायचाच आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये प्रचार करायचा आहे. जळगाव जिल्ह्याबरोबर धुळ्याला भारतीताई तू धुळ्याची आहे त्याच्यामुळे आम्ही घाबरतो थोडस. धुळ्याला सुद्धा धुळे जिल्ह्यामध्ये प्रचार करायला जायचंय. आणि काही लोकांचा पाटा पाडण्याकरता मला नंदुरबारला सुद्धा त्या ठिकाणी प्रचाराला जायचं आहे. कोणाचा पाटा पाडायचा आहे असं मी तुम्हाला बोललो नाही. पण नंदुरबारला मात्र अंबळनेरपेक्षा तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती असणार आहे, व्यासपीठावर बसणाऱ्यांना या सगळ्यांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्याकडे सोपवतोय. आणि नंदुरबारला चांगल्या लोकांना निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे. त्याच्यामुळे नंदुरबारला सुद्धा प्रचार करायला आपल्याला सगळ्यांना जायचंय. ज्याचं ज्याचं नातं होतं असेल, ज्याचं ज्याचं त्या ठिकाणी संबंध असेल, काही ठिकाणी माझा संबंध तयार झालेला आहे, काही ठिकाणी तुमचा संबंध असणार आहे, त्या सगळ्यांना आपल्याला निवडण्याकरता मात्र तिथं जावं लागेल. म्हणून आपल्याकडे जबाबदारी जास्त असल्यामुळे हे सगळं काम तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पार पाडावं लागेल. दादा आता बोलले चाफलण्याकरता इकडे तिकडे चाललं जायचं. मी जसा निवडून गेलो पहिली गोष्ट भाजप सोडायला तयार नव्हतो मी. मला भाजप सोडण्याकरता साहेबराव दादा मला अजितदादाकडे घेऊन गेले. मी 4-5 महिने रेडी घातली. पण तो पुढ लांबायनामा पण साहेबराव दादा म्हणजे एकदम चलाक माणूस आहे. जसा दिसतो वरून भोळा बाळा तसा नाहीये, एकदम चलाक माणूस. मला म्हणे आपण एक काम करूत म्हणे, आपण एक मीटिंग बोलावूत आणि त्या मीटिंग मग आपण सर्व कार्यकर्ता असले विचारतो. म्हणजे बोलायला बाकींना नाही म्हणतील, बाकींना हा म्हणतील. जीवांनी 8:30 वाजता रात्री मीटिंग बोलाई आपला क्रशरवरच. आणि तढेर लोकांना सांगा की आपले 4 तारीखले का कोणती तारीख होती आधी याद नाही मला, आपले जानेवारी महिनामा आपले त्या जानेवारी महिनामा अमुक तारीखले जाणं. तारीख ठरवून घेतली, गाड्या घोड्या बुक केल्या. एक खडकू मी गाड्या घोड्यांना दिला नाही.
कार्यकर्ता जर का येत असेल तर त्या कार्यकर्ता उपाशी तापाशी तिथपर्यंत येणार आहे, त्याची काळजी घेण्याकरता हा माणूस सकाळी 4 वाजता निघाला. नाश्ता किती वाजता केला पाहिजे, जेवण किती वाजता झालं पाहिजे, मुंबईला किती वाजता पोहोचलं पाहिजे, मुंबईहून परत येताना तो जेवला कुठे पाहिजे, असा कार्यकर्त्याचा काळजी घेत 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 सगळा पैसा साहेबराव दादांनी कुठून आणला होता मला माहिती नाही, पण खिशातून तो सगळा पैसा खर्च केला. आता त्यांनी काहीतरी पुढे आणल्या होत्या. मला असं वाटलं त्या सिंदूरमध्ये सोन्याच्या चिपा असतील, म्हटलं थैली आणली. मला असं वाटलं तर निवडणूक आहे. सापड़ा चोर आमले माहिती दोन्हीसले त्या चोर से आमने दोस्ती आहे. त्यालाच सांगी ठेवलो चोरच बोलतो सांगतात दादा तुम्ही कोठे ठेवले नेमन तुमला बरा असा चोर दोस्त घेऊ नका बरं पुढे आले तुम्ही. तो आमले माहिती आहे कोण आहे. विक्रांना तुला नाव नेली राहणार मी मुख्तारनं मी नाव नेली राहिलो बरं. मी मुख्तार का घ्या तुला मी नाव नेली राहिलो कोण आहे. भाऊसाहेब बी राहू शकत. तुमले मी सांगेल मी दादानी काही माहीन काही ना काही पवार येतं तुम्ही पवारांचं तुमचं नातं पण चांगलं आहे त्याच्यामुळे हा मग तुमले माहिती होईल. याच नशी दोस्ती कमी करा तुम्ही पहिले. पण या सगळ्याच्यामध्ये कार्यकर्ता जो असतो तो कार्यकर्ता सर्वात महत्वाचा असतो. आज दादाने त्यावेळी माझा प्रवेश करून घेतला. प्रवेश करून तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 2019ला तुमच्या सकट आणि साहेबराव दादा सकट 2019ला प्रचंड मेहनत घेतली. प्रचंड मेहनत करून आपला खिसा फाटका होता तरी सुद्धा साहेबराव दादा तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने काम केलं म्हणून 2019ला मला विधानसभेमध्ये यश प्राप्त झालं. ही सगळी तुमची मत बनवलं होते. मग आपण दोन्ही फड्ड्या सोडतेच थोडशा पण फड्ड्या सोडानं आपला धंदा नाही तर मग कोणा धंदा आहे तो कोण फड्ड्या सोड गेलं. पण जेव्हा पाणी नेमन पडत चाचे बरोबर 400 रुपये लागेल. आम्ही आते सीजन चालू आहे ना बरोबर लाईन वर येऊ एकच चाच मग आम्ही आते मुलांना फिरायला राहिलो बरोबर आहे का दादा. त्या दृष्टिकोनातून आज साहेबराव दादांनी 2019ला मदत केली. 2019ला सुरुवातीला सत्तेत होतो नंतर विरोधात गेलो. विरोधात गेल्यानंतर परत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. साहेबराव दादांनी माझ्याकडे एक पत्र पाठवलं त्यावेळी की दादा मदत पुनर्वसन विभागाचे तुम्ही मंत्री आहेत काहीतरी असा वेगळा घडवा आणि तुम्ही ज्या जे सूचना दिलेल्या होत्या त्या सूचना तंतोतंत पालन करून मी त्यावेळेला मात्र त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपण 8,500वरून 13,500पर्यंत 13,000वरून 11,000 12,000वरून आपण 17,000वर आणि 17,000वरून 27,000वर आपण समजा जर का प्रति हेक्टर अशी जर का मदत केली तर शेतकऱ्याला मात्र त्याचा फार मोठा दिलासा मिळेल. ही आयडिया तुमची होती. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यावेळेला मात्र आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या भाग्याने तो GR मला काढावा लागला दादा. आणि त्यामुळे मागच्या 5 वर्षामध्ये त्याच्या अगोदरच्या 5 वर्षाचे थकलेले पैसे सुद्धा आज शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आपल्याला घेऊन जायला मागच्या 5 वर्षामध्ये यश प्राप्त झालं. दर 2-3 महिने झाले का टन्न कशी वाजायचा. दर 2-3 महिने झाले का मोबाईल टन्न कशी वाजायचा. पैसे येत राहायचे पैसे येत राहायचे पैसे येत राहायचे. पण काही लोक आता दादा सांगतायत की पहिल्यांदा 3 हेक्टर झाली. पण हा निर्णय घेण्याचं साहस आज शेतकऱ्याचा पुत्र असल्यामुळे तो साहस आज मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून त्यांच्या आशीर्वादाने
फायनान्स मंत्री अजितदादा असल्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने, फडणवीस साहेब असतील त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यांच्या आशीर्वादाने, त्यावेळेच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने तो एक निर्णय घेतला, फार मोठा दिलासा मिळाला. आता काही लोकांनी त्यांचं मत मांडलं की आता शेतकऱ्याची परिस्थिती बिकट झालेली आहे आणि या शेतकऱ्याच्या झालेल्या बिकट परिस्थितीमध्ये दादा आपल्याला काही मदत करता येते का? मी कधी कधी व्हॉट्सअप बघतो, भेंड आले जना चाचणी आहे तो जास्त बडबड करत या क्षेत्रामा भेंड सुद्धा त्याला आयुष्याમાં पेरेल असते. भेंड वावर मकत जाणं पडत, काय जाणं पडत, कोठे पेरणं पडत, काय लावणं पडत, कितला दिन थांबणं पडत आणि सत्यानाश कितला दिन मग विजार पाणी गिनी पडणार ते जे काहीच अक्कल नाही तो आता फेसबुकवर टाकत आपला तालुकाल काय. पण मला अंमळे तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करायची, तुमचा अनिल दादावर विश्वास असला पाहिजे, तुमचा साहेबराव दादावर विश्वास असला पाहिजे. नुसते निवेदन देऊन आणि फेसबुकला दाखवून पैसे मिळत नसतात. पैसे मिळवण्याची अक्कल सुद्धा लागते की आपण कोणाकडे मागायला पाहिजे. मिळवण्याकरता आपण कोणत्या स्तरावर प्रयत्न केले पाहिजे आणि केलेले जे प्रस्ताव असतात त्याचा पाठलाग आपण कसा करायला पाहिजे याची सुद्धा अक्कल लागते. त्यानेच या ठिकाणी बोललं पाहिजे. काही लोक प्रामाणिकपणे काम करतात, काही लोक केवळ राजकारणाला म्हणून राजकारण करतात. तुम्हाला विश्वास असला पाहिजे. काल मी अजितदादांकडे गेलो, खास करून भेटायला कृषी मंत्र्यांकडे गेलो. मदत पुनर्वसन मंत्री जे असतील त्यांची माझी भेट राहिली, पण मी त्यांच्याशी फोनवर बोललो की आपल्याला महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली असेल, अवकाळी पाऊस पडलेला असेल, सततचा पाऊस झालेला असेल, सततच्या पावसाबरोबरच आता समजा दिवाळीनंतर परत पावसाला जर का सुरू झालेले आहेत, फार मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत असेल तर मात्र आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्याला सर्वांना आपल्याला कशी मदत करता येऊ शकते याचा मात्र कॅबिनेट समोर आपण विषय काढावा की जेणेकरून ज्यांचं आता दिवाळीनंतर पीक कापायला आलं असेल, पीक कापलं गेलं असेल आणि ते पीक जमिनीवर ठेवलं असेल तर त्यांचं पीक जे सडतंय त्या सडलेल्या पिकाचा आपल्याला विचार करावा लागेल. या दृष्टिकोनातून मी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांची याच्यावर चर्चा केली आणि त्याच्यावर लिहिलं त्यांनी की दिवाळीनंतर झालेल्या पावसाचा सुद्धा आपण विचार करावा असा प्रस्ताव ते कॅबिनेट समोर येणाऱ्या काळामध्ये मांडणार आहेत. हा विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. काही योग्य दिशेने समजा जर का आपण त्याचा पाठपुरावा केला तर आपण आपल्या शेतकऱ्याला काय न्याय देऊ शकतो, त्याला कशी मदत करता येऊ शकते याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. केवळ फक्त मागायचं म्हणून काहीतरी मागायचं आणि सांगायचं म्हणून सांगायचं या बाबतीवरती अवलंबून न राहता आपण आपल्या पदरात कसं पाडलं जाईल याचा मात्र नक्की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मात्र मुंबईला त्याचा प्रयत्न करत राहील. मला असं वाटतं की त्याला यश किती येईल याची मला कल्पना नाही, परंतु सरकारला भूमिका पटवून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या पद्धतीची भूमिका आज आपल्या मंत्र्यांपर्यंत ती पोहोचवलेली आहे. या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की दादा तुम्ही बोलले की आपण सगळ्यांशी बोललं पाहिजे. खरंय तुमचं, बोललं तर पाहिजे. पण मी एका याच्यात असं वाचलं आणि एका याच्यात असं बघितलं, मी ऍक्सिडेंटने आमदार झालेलो आहे. तुम्ही ऍक्सिडेंटने आमदार झालेले आहेत, मी ऍक्सिडेंटने झालेलो आहे. पण तुम्ही या जिल्ह्यामध्ये मजूर फेडरेशन मध्ये चेअरमन होते, दूध फेडरेशन मध्ये काही दिवस होते, जिल्हा परिषदेमध्ये आजी काही दिवस होती, तुम्ही जिल्हा बँकेमध्ये काही दिवस होते, काही वर्ष होते. हा का ऍक्सिडेंट होता का? तो तुमचा ऍक्सिडेंट नव्हता, त्याला कार्यकर्त्यांचा ऍक्सिडेंट होता. कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत होती, त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी बसलेले होते.
मी ज्या 92-93 सालापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय, मला माझ्या आंबळगाव सोसायटीचा सदस्य म्हणून पहिल्यांदा मी त्यावेळी निवडून आलेलो आहे 95-96 साली. त्यावेळेला मार्केट कमिटीमध्ये निवडणूक लढलो पण पराभूत झालो. त्यावेळेला काही ऍक्सिडेंट झाला नाही. मार्केट कमिटीमध्ये मी 10 वर्ष सभापती राहिलो. तो ऍक्सिडेंट होता का? जिल्हा बँकेमध्ये तब्बल आता 20 वर्षापासून मी संचालक आहे, हा ऍक्सिडेंट होता का? जिल्हा परिषदेमध्ये 10 वर्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य मध्ये वेगवेगळ्या गटामध्ये, कळमसरे डांगरी गटात पण आणि पातोंडा अंबरगाव गटामध्ये सुद्धा 10 वर्ष सदस्य होतं. तो काही ऍक्सिडेंट होता का? जिल्हा परिषदेमध्ये जयश्री समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आली, ती त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होता का? नगरपालिकेमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष म्हणून तिने काम केलं, तो ऍक्सिडेंट होता का? आता या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही फार 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 प्रयत्न करून इथपर्यंत तर येऊन गेले. इथपर्यंत आलेला तोच ऍक्सिडेंट होता. आता तो आमचा तालुका, या ठिकाणी बसलेला कार्यकर्ता परत असा ऍक्सिडेंट आयुष्यामध्ये होऊ देणार नाहीये. रस्त्यामध्ये तुमचा जर का रस्ता आता या ठिकाणी येणारा कार्यकर्ता जर का बंद करणार नाही, तर मला असं वाटतं की तो खरा आपला ऍक्सिडेंट होणार आहे. आज तुमच्यातला बसणारा, तुमच्यातला उठणारा कार्यकर्ता या ठिकाणी निवडणुकीला उभा राहणार आहे. या सगळ्या निवडणुका तुमच्याकरता असणार आहेत. त्यामुळे ऍक्सिडेंट कोणता आणि चांगलं कोणतं याच्यामधला फरक आतापर्यंत जर का कोणाला समजत नसेल तर त्यांनी राजकीय क्षेत्रात थोडा कमी अभ्यास केलेला आहे. परत एकदा नंदुरबारला जा, तिथं पडा आणि त्याच्यानंतर मग परत इकडे तुम्ही अभ्यास करायला या. कोण कोणत्या पक्षात जातं त्याचा काही आमचा संबंध नाही. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याने कुठेही जावं. परंतु त्या जाण्याचा मागचा हेतू जो असतो, कोणी कोणी जनतेच्या सेवेकरता जातं, कोणी कोणी आपले दुकानं चालू करण्याकरता त्या पक्षामध्ये जातं, कोणी कोणी त्या पक्षावर निष्ठा असते म्हणून त्या पक्षामध्ये जातं. आणि साहेबराव दादा, तुमचं म्हणणं खरं आहे. काही काही लोक ज्या पक्षात जातात ते काही ना काही चाफायला जातात. आणि चाफलतात का बरं आहे ते मला चांगलं माहिती, कारण मी नंदुरबारचा पालकमंत्री राहून चुकलेलो आहे. मला माहिती आहे की सध्या काय परिस्थिती आहे आणि कुठे कुठे काय काय चापलायला मिळणार आहे. त्या चाफलण्याकरता ते जाणार आहेत. अंमळनेरशी काही घेणं देणं नाही. आज समजा जर का अंमळनेर तालुका आणि शहर विकास आघाडी इथं काढलेली असेल, या भूमीमध्ये जन्माला आलेला माणूसच अंमळनेरचं नाव मोठं करणार आहे. वर बघा तुम्ही, या भूमीमध्ये जन्माला आलेला माणूसच अंमळनेर तालुका शहर विकास आघाडी असं नाव देऊ शकतो. मला हे नाव अनिल भाईदास पाटील मित्र परिवार आणि आघाडी आणि पक्ष असंही देता आलं असतं. दादा, मी ते केलं नाही. या भूमीत जन्माला आलेलो आहे. माझ्या भूमीतलं नाव मोठं झालं पाहिजे. माझ्या नावापेक्षा माझी भूमी ज्याला जास्त महत्वाची आहे. आणि या भूमीवर जर का प्रेम करायचं असेल तर मात्र त्याला अंमळनेरचाच लागतो, भूमिपुत्रच लागतो. हे जिथं जागतं उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. ही काही माझी नाहीये. या सगळ्या आघाडीमध्ये हे सगळं मान्यवर आहे. आज समजा चयन करायचं असेल तर अंमळनेरच्या कानाकोपऱ्यामधला प्रत्येक समाजाचा, प्रत्येक तर म्हणता येणार नाही पण बहुतांश समाजाच्या सगळ्या लोकांना आपल्याला सोबत घेऊन चालायचंय. त्याला अंमळनेरचं प्रेम म्हटलं जातं. अंमळनेरचं जर का निचोडायसाठी आपण जर का इथं येत असणार, आता काही अंमळनेर मतदारसंघातली जितून आला, आता अंमळनेर मतदारसंघातली काही लोक काही आता बोहे भाडे राहिलेले नाहीयेत, त्या बी गण हुशार जायले. या सगळ्या याच्यामध्ये ज्या साहेबराव दादांनी रोपटं लावलं, बीएस पाटलांनी रोपटं लावलं, खऱ्या अर्थाने त्या बीएस पाटलांनी रोपटं लावल्यानंतर पाडळसरे धरणाला सुरुवात झाली. त्याला गती देण्याचं काम साहेबराव दादांच्या माध्यमातून लगातार 5 वर्ष. बोटे सुद्धा तुडी झाले साहेबराव दादा, मला दाखवलं आई बोट काही जुळत नाही म्हणे लवकर. तोपर्यंत लिखाण करून करून अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागून लागून
आज त्या पाडळसरे धरणाला चांगल्या स्थितीमध्ये आणि त्याला पूर्णत्वाच्या नेण्याच्या दृष्टिकोनाने त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. 5 वर्ष 2014 पासून तर 2019 पर्यंत आपल्या तालुक्याकडनं थोडीशी चूक झाली आणि वेगळं विचाराचा माणूस आला तर ते 5 वर्ष ठप्प राहिलं काम. ठप्प. एक खडकूचं 1 इंचाचं सुद्धा पाडळसरे धरणातलं काम वाढलेलं नव्हतं. असा पश्चाताप म्हणजे आपला 50 वर्ष आपला तालुका आपला परिसर हे धरण 50 वर्ष आपल्याला मागे घेऊन जाणारं ठरलं. म्हणून एक चूक जर का नडली, एकदा जर का चुकला माणूस तर त्याचे दुष्परिणाम मात्र आपल्याला 2 पिढ्यांपर्यंत सहन करावे लागतात. आणि ती चूक मात्र त्यावेळी झाली. 2019ला ज्यावेळेला मला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करता 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 शेवट ज्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मग खऱ्या अर्थाने त्या संधीचं सोनं आपल्याला करावं लागेल. म्हणून त्याची सुप्रमा पहिले करायची. त्या सुप्रमामध्ये आपल्याला शेताच्या बांधापर्यंत पाणी न्यायचं असेल तर त्या पाईपलाईनची व्यवस्था नव्हती, ती व्यवस्था त्याच्यामध्ये करून घ्यावी लागली. धरण बांधलं गेलं असतं मित्रांनो, परंतु धरणातलं पाणी शेतापर्यंत कसं आणायचं हा मात्र प्रश्न तसा राहिला होता. मी साहेबराव दादाशी चर्चा केली आणि त्या अडवलेल्या धरणातलं पाणी शेताच्या बांधापर्यंत आपल्याला शेतकऱ्यापर्यंत जर का पोहोचवायचं असेल तर 5 आणि 10 हजार रुपये शेतकऱ्याला मदत आपल्या तालुक्याला 5-7 वर्षानंतर मागायला सुद्धा कोणी जाणार नाही. एवढा सक्षम आपल्या तालुक्यातला शेतकरी झाला पाहिजे. ही वाटचाल खऱ्या अर्थाने महत्वाची. जे मिळवायचं असेल शासनाकडनं ते मिळवणारच. यांना कोणाला विचारायला जायची यांच्या पत्राची आवश्यकता नाहीये. जे शेतकऱ्याच्या पत्रामध्ये पाडता येत असेल त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि त्याचे प्रयत्न केलेही जातील. परंतु त्याच्याबरोबर शेतकरी सक्षम झाला पाहिजे. म्हणून पाडळसरे धरण आपल्या दृष्टीने मार्गी लागताना आपल्याला दिसतंय. ही समजा जर का संधी 2019ला दादा तुम्ही मला जर का पक्षामध्ये घेऊन जर का मिळाली नसती तर आपले मात्र शेतकरी तुमच्या आणि माझ्या पिढ्या आकाश वाहून गेल्या असत्या तरी सुद्धा हे धरण झालं नसतं. त्यात आपला खासदार आपण निवडला आणि त्या खासदाराच्या माध्यमातून भले 800 कोटी रुपये मिळाले फक्त, पण आज 2800 कोटी रुपयाच्या टोटल पहिल्या टप्प्याकरता ज्याला मान्यता मिळाली त्याच्यापैकी 1100 कोटी रुपये आपण राज्य सरकारकडनं याच्या पूर्वीच खर्च केलेले. तुमच्यापर्यंत जवळपास 495 आणि त्याच्यानंतर 600-700 कोटी रुपये असे 1100 कोटी रुपये आपण खर्च केले आणि उरलेल्या अमाऊंट करता आपण केंद्र सरकारकडे गेलो. केंद्र सरकारने त्याच्यामध्ये 2 तुकडे केले, अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही, म्हणजे 800 कोटी त्यांनी आणि 800 कोटी आपण, असं एक खर्चाला मान्यता दिली आणि आपल्या धरणाला प्रधानमंत्री किसान सिंचाई योजनेमध्ये समावेश झाला. याचं भाग्य आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे. कारण केंद्रामध्ये एकदा हा प्रकल्प घालणं आणि तो गेल्यानंतर तो पूर्ण करणं हे खऱ्या अर्थाने आपलं स्वप्न होतं. 1-1.5 वर्ष इकडे तिकडे होईल, पण केंद्राचा पैसा राज्याचा पैसा असा एकत्र करून आज ते धरण कुठेतरी मार्गी लागताना दिसतंय. पहिल्या टप्प्यामध्ये दादा मला अभिमानाने सांगावं वाटतं जवळपास 85 ते 86 हजार एकर जमिनीपर्यंत पहिल्या टप्प्यामधल्या पाईपलाईनचं काम कदाचित तुम्ही सगळेजण बघत असणार. दुसऱ्या टप्प्याकरता सुद्धा अजून पाईपलाईन 5 वाढल्या पाहिजे. याच्यामध्ये आम्हाला काय कमतरता लागते आणि त्याच्यामध्ये कुठला भाग आपल्याला भविष्यात घेता येऊ शकतो त्याच्या सर्वेचं काम सुद्धा येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये उरलेल्या भागाकरता सुद्धा सर्वे आपला येणाऱ्या काळामध्ये सुरू होणार आहे. त्याची यादी शासनाकडे त्या माध्यमातून चाललेली आहे. काही लोक डब्या ह्याही जगवतील. इकडचा भाग झाला मग आमचा का नाहीये. मी तुम्हाला आश्वासन देतो, इंच ना इंच आपल्या तालुक्याची जमीन भिजली पाहिजे. इंच ना इंच, जोपर्यंत जमीन भिजत नाही तोपर्यंत मात्र दादा आम्ही काही पिछा सोडत नाही. आणि या दृष्टिकोनातून आज पाडळसरे धरण आणि शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. ज्या 200 कोटी रुपयाचा उल्लेख केला साहेबराव दादा झेरॉक्स होते, आजीबाई आपल्या नगराध्यक्ष होत्या. आज त्या 5 वर्षाचा इतिहास बघा. अनेक नगरसेवकांना जवळपास 22-23 नगरसेवकांना
मला तर हाच धक्का बसला, एकही नगरसेवक अनिल बायदासचा नाही म्हणे, फक्त आघाडी होती म्हणे अनिल बायदासची. आघाडी अनिल बायदासनी कोणती? अंमळनेर शहर विकास आघाडी. कुठे लिहिलेलं नाही का? कुठे लिहिलेलं? वर गेले का? अंमळनेर तालुका शहर विकासवाडी ही कोणी आघाडी केली? जयश्री पाटलाने. त्या ठिकाणी उभं कोणी केलं? तर साहेबराव दादाने. साहेबराव दादा जरी समजा चातचिंदत राहिले तरी आजीबाई आमच्या पक्षाची होती. तुम्ही नाही आजीबाई आमच्या पक्षाची ती नगराध्यक्ष होती. आणि कोण असं याद पडला त्या 22-23 मग त्यावेळेला आपण शिवसेना आघाडी असं सगळं करत 22-23 नगरसेवक आले, नगराध्यक्ष निवडून आला. त्या नगराध्यक्षांना ज्या वेळेला घरी जायची पाळी आली त्यावेळेला मात्र एक कुठेतरी समजा जर का छोट्याशा गोष्टीचा बागलबुवा करून 22 नगरसेवकांना 2-2.5 वर्ष नगरसेवक राहू दिलं नाही. आजीबाई राहिला नगराध्यक्ष, पण त्यांना उतरवायचं काम केलं. ते कशा करता केलं होतं? ते तर तुमचे समर्थक होते का? नव्हते, तर ते आमचे होते. अरे या तालुक्यामध्ये जयश्री नगराध्यक्ष राहून चुकलेली आहे, साहेबराव दादांची आजीबाई नगराध्यक्ष राहून चुकलेली आहे. ही ताकद ही या आघाडीच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळालेली आहे. तुले काय माहिती रे इतिहास? काही डोबरा जावा, काही इलाज नाही केले. कारण शेवटी जर का मग मी बोललो तुम्हाला मंदबुद्धी, तर ते मंदबुद्धी त्याच्याकरता होतं. अशी बुद्धी चालवत नाही. आणि या सगळ्या याच्यामध्ये शिल्पकार जर का कोणी असेल, चाणाक्ष बुद्धी जर का कोणाची असेल तर ती या साहेबराव दादाची होती. हे सगळं जर का घडवलेलं असेल तर यांच्या माध्यमातून चाललेलं असेल. दादांना असं वाटलं की दादा मंदबुद्धी मला बोलणार का काय? तुमले बोलूच शकत नाही या जन्मा. या जन्मामध्ये मला आमदारापासून मंत्री बनवण्यामध्ये जर का तुमचा वाटा असणार आहे, बापाच्या जागेवर हो तुम्ही आमच्या, तुम्हाला काय बोलणार आहे आम्ही? भले त्याकडे गट्टा असतो तुम्हाला जे काही माहीत, तुम्हाला जे काही रागे भरले असतो बा नडी गट्टा असतो, पण फुटावरच मौजी असतं. वर कोणतरी डोर नाही ना, त्या आपला फुटा काही सोडत नाही. त्या फुटावरच सुटकीतलं बी समजा का तुम्ही उपडं काही बी करत तरी सुद्धा फुटावरच येत. विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीला कदाचित तुम्हाला माहिती नसेल, माळ साहेबराव दादावर प्रेम करायला जाईल मंडळी. कोणती मंडळी? ती नगराध्यक्ष उतारा करता प्रयत्न करा, नगरसेवक उतारा करता प्रयत्न करा. आणि साहेबराव दादावर असं का प्रेम तुटलं? आता एक कलाकार दे का काँग्रेसनं मी आपो अनिल शिंदे त्यानं सत्कार करायला जायला होता. आणि त्यानं सत्कार करायला जायला साहेबराव दादाला सांगेल लढा दादा, लढा दादा. आम्ही विगन चालू आहे. पहिले राहिलेलो होतो आम्ही. 2024च्या निवडणुकीला साहेबराव दादांनी मला सांगितलं होतं, साहेबराव दादांनी की नाही अनिल दादा बहीण डबल उपाडलेले, साहेबराव दादांनी पैसा लिहिले. पण दादा नाही म्हणाना, नाही आज म्हणाना. कोणी जर का एक सांगितले तुम्ही 2 सांगा, 2 सांगते 4 सांगा ना, आपला पाशे असं मात्र दाखवाशिवाय राहवाना नाही. लोकांनी जर का नाही सांग तर लोक काही दम टाकतात नाही. त्यांच्या हा सांगो, हा सांगा, नंतर मग मात्र सामनेवाला प्यास अरे तीन बहिण शेब होयास ना बा राहो पण नको राहो, तोच सांगितला ना, तोच सांगितला काय लिहायला नाही म्हणाला. पण 2024च्या निवडणुकीला सुद्धा साहेबराव दादांनी त्यांच्या सकट त्यांचं गाव आणि कार्यकर्त्यांना त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आणि 2024ला आपल्याला 2019च्या पेक्षाही जास्त मताधिक्याने आपल्याला त्या ठिकाणी यश प्राप्त झालं. आता म्हटलं झालंय आई सत्य. तुम्ही जर का हा म्हणतात नाही ते चोर काढल्यावाले येतात तुमच्या घर, आज काही नाही म्हणू नका, जाऊ झालं ते आपण चोर तर हिंमत आहे गुजरातीन जे थोडंफार ते विचारलं जाईल. पण या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे की ज्या साहेबराव दादांनी आपल्याला इथपर्यंत जर का आणलं असेल, ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्याकरता मेहनत घेतली असेल, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्मिताताई करता मेहनत केली असेल, ती मात्र आता त्यांची जबाबदारी आहे
ही जबाबदारी आमची आहे. आता कार्यकर्त्यांना पुढे कसं निवडून आणायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश जर का प्राप्त झालं तर आपण महायुती म्हणून सुद्धा निवडणुकीला पुढे जाऊ शकतो. मध्ये एक अजून गोष्ट घडली दादा, तुम्ही बोलता बोलता थोडासा बाजूला सरकून गेलो मी. हे मंत्री की नाही म्हणे चुकून झालेले मंत्री आहे. अरे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य प्रतोद होतो. मला अजितदादांनी पहिले फोन करून सांगून दिलं होतं तू मंत्री होणार आहे. चुकून झालेलं होतं, ठरवूनच झालं होतं आणि ते आमच्या नेत्याने तो निर्णय घेतलेला होता. आता मंत्री नाही झालो तर ते म्हणतात की ते मंत्री नाही झाले म्हणून अस्वस्थ आहेत. अस्वस्थ बी बोलता येत नाही, अस्वस्थ आहे पण काय बोलत काय नाही. अरे आपण नेता विजायलेत, दुर्भाग्यातून का व्हायना या तालुक्याना आमदार व्हायले. आपली छवी कशी पाहिजे, चला या अंमळनेरची संस्कृती कशी आहे, त्या संस्कृतीला साजेसं आपल्याला वक्तव्य करता आलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आज 5 वर्षामध्ये साहेबराव दादा असेल, मी असेल, गुलाबराव बापू असतील, BS पाटील असेल, यांनी एक वेगळी छबी तयार केलेली होती. त्या छबीला मागच्या 2014 ते 2019 त्या छबीला सगळा काळीमा पुसून गेलेला आहे, लावला गेलेला आहे. ती छबी आपल्याला समजा जर का जमत नसेल तर काका काही बोलू बी नको. आंबणेनं नाव खराब असते ना. मग आपण काय बोलतो, काय करतो, कसं वागतो, कसं राहतो, आपला धंदा कोणता, आपला व्यवसाय कोणता. आणि एक बी 2 नंबरवाला पुढे जाईल नाही आणि 2 नंबरवाला थारा बी नाही. आडे बठ्ठा एक जात एकच नंबरला धंदा करत आणि त्याच्यामुळे आपण जे बोलतो त्याचे परिणाम हे महाराष्ट्राची जनता बघते. आणि महाराष्ट्राची जनता ज्या वेळेला बघते की त्यावेळेला मात्र अंमळनेरच्या जनतेकडे वाकड्या नजरेने महाराष्ट्रातली जनता बघते की हा काय चित्रपट वाटेल होते की ज्याला धड आपले विचार मांडता येत नसतील तो जर का या ठिकाणी येऊन बोलत असेल तर मात्र त्याची छबी खराब होत नाही, तर ती अंमळनेरची तुमच्या माझ्यासारख्याची छबी खराब होते. मी फार काही अधिक वेळ याच्यावर बोलणार नाही आणि ती टीका करण्याची आवश्यकता नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कदाचित 4-5 तारखेनंतर नगरपालिकेची निवडणूक लागू शकते. 15-16 तारखेनंतर जिल्हा परिषदेची सुद्धा कदाचित कोर्ट काय निर्णय घेतात, काय नाही, निवडणूक आयोग काय घेतं हे काही मला तपास नाहीये. पण मला जे काही राजकीय अनालिसिस आहे त्याच्यावरून आपण जर का अंदाज केला तर 15-16 तारखेनंतर कदाचित जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा निवडणूक लागू शकते. आणि या सगळ्या निवडणुका जर का आपल्याला जिंकायच्या असतील तर मात्र आपल्याला सगळ्यांना ही घाण शक्ती बाजूला करायची असेल तर मात्र आपल्याला सगळ्यांना एक संघ राहावं लागेल. आज ज्या साहेबराव दादाचा मी उल्लेख करतो त्यावेळेची तुम्ही नगरपालिका आठवा, त्यावेळेच्या नगरपालिकेमधली स्वच्छता आठवा आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला त्याच्या अगोदर त्याच्यानंतर आज नगरपालिकेला कुठेतरी दिशा लागलेली तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल. 200 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना जर का या शहराला येत असेल, जे आता 1.5 लाख लोकवस्तीच्या शहरामध्ये जर का 8 दिवसाआड 7 दिवसाआड पाणी येत असेल तर समजा ही 2-2.5 लाख जर का संख्या पुढच्या 10 वर्षात झाली असती तर 1 महिन्यातून एकदा आपल्याला पाणी प्यावं लागलं असतं. 1 महिन्यातून एकदा पाणी प्यावं लागलं असतं. आणि समजा जर का ही दूरदृष्टी आम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवली नसती तर आज पाडळसरे धरणाचे यांचे आभार मानले पाहिजे. पाडळसरे धरणापासून 500 मीटर वरतीच आपली एक पाणी पुरवठा योजनेचं पंपिंग स्टेशन असेल, त्या ठिकाणी जॅकवेल असेल, त्या जॅकवेल मधनं पाणी ढेकूर रस्त्याला पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये पोहोचणार आहे. शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये पाईपलाईनचं जाळं आथरवायचं, नवीन पाईपलाईनचं जाळं आथरवण्याचं काम आपल्याला बघायला मिळतंय. नारळ नाही फोडलं, फक्त डायरेक्ट त्या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे. म्हणून काय केलं, अंमळनेर तालुका भकास झाला. अंमळनेर तालुक्यामध्ये मागच्या 5 वर्षात फिरायला तुम्हाला चान्स मिळाला नाही, या 5 वर्षात तर अजिबात मिळणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो भगवंताच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे पुढचे 25 वर्ष या तालुक्यामध्ये तुम्हाला फिरायला चान्स मिळणार नाही. जर का फिरले असते तर अंमळनेर तालुक्यामधले रस्ते कुठे चाललेले आहेत हे दिसलं असतं. अंमळनेर शहरामधले रस्ते चकाचक होताना तुम्हाला बघायला मिळालं असतं. अंमळनेर तालुक्यामधल्या जेवढ्या नद्या नाल्या असतील त्या नाल्यांमध्ये तुम्हाला आता छोटे छोटे बंधारे, छोटे छोटे आर्च बंधारे आपल्याला त्या ठिकाणी पाणी अडवलेले दिसत असतील.
एकीकडे सिंचनाचं काम, एकीकडे रस्त्यांचं जाळ्याचं काम, एकीकडे शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून त्याला मदत मिळवून देण्याचं काम मागच्या 5 वर्षामध्ये इमाने इतबारे आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. आणि ते जर का तुम्हाला वाटत असेल, स्वतःला प्रत्येकाने छातीवर हात ठेवून जर का विचारलं की खरोखर अनिल दादांनी इमानदारीने काम केलं असेल तरच तुम्ही साहेबराव दादाच्या माझ्या मागे उभं राहा. छातीवर हात ठेवून विचारा की साहेबराव दादाने त्याच्या कार्यकाळामध्ये, मग ती नगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल, याच्यामध्ये इमानदारीने काम केलं असेल तरच साहेबराव दादाच्या आणि माझ्या मागे उभं राहा. आणि जर का तुम्हाला वाटत नसेल की आम्ही काम केलेलं नाहीये तर अजिबात तुम्ही सुद्धा उभे नका राहू. आणि आज शेतकऱ्याच्या प्रत्येक गावामध्ये आपण जर का इतिहास बघितला मागच्या 5 वर्षाचा, तर आपण मदतीचा हातभार सरकारच्या माध्यमातून बऱ्यापैकी आणून दिलेला आहे. आज येणाऱ्या काळात सुद्धा तोच प्रकार पुढचा होणार आहे. आणि या दृष्टिकोनातून आमची वाटचाल खऱ्या अर्थाने चाललेली. एक तर शहर आपल्याला चांगलं करायचंय, ग्रामीण भागामधला जिल्हा परिषदेचा सदस्य आमची सगळी तुमच्याकडनं ही अपेक्षा असणार आहे. मला आमदार केलं, त्यांना खासदार केलं, यांना आमदार केलं. आमच्या बळावरती सगळं चालतं असं नाही. त्याच्यानंतरची फळी शिलेदारांची आपल्याला उभी करावी लागते. कार्यकर्त्यांचं म्हणणं कुठल्या तरी नेत्यापर्यंत पोहोचवायचं असेल, मग ते नगरपालिकेच्या नगर परिषदेमध्ये असेल, जिल्हा परिषदेमध्ये असेल, पंचायत समितीमध्ये असेल, आपल्या हक्काचा माणूस जर का आपण शिलेदार म्हणून जर का निवडून दिला तर आपले घराणे मांडायला मात्र आपल्याला अधिकार प्राप्त होतो. आणि त्या घराणे मांडणाऱ्यांची, शिलेदारांची एक फौज येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला निर्माण करायची आहे. त्यांच्या पाठीशी तुम्हाला आणि मला आणि साहेबराव दादाला किंवा व्यासपीठावर बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे. आणि म्हणूनच पुढच्या काळामध्ये मी सगळ्यांना एकच विनंती करणार आहे की आपल्यातले मतभेद बाजूला करा. काही वेळेला अशी एक अफवा पसरवली जाते की काही वेळेला दादा जे काही नवीन लोक आलेले असतील, कारण या तालुक्याचं जे विष पेरलं गेलं त्या विषयाचं सगळ्यात प्रमुख कारण जर का असेल तर आपल्या या मतदारसंघामध्ये जातीचा भेद कधी नव्हता. तो या पक्षाचा होता, कोणी त्या पक्षाचा होतं, कोणी अपक्ष होतं, पण जातीचा भेद या तालुक्याला किंवा या मतदारसंघाला, जळगाव जिल्ह्याला कधीच मान्य नव्हती. पण 2014 पासून तर 19 पर्यंत जातीमध्ये तेढ तयार झाला. 2014ची निवडणूक आटोपली, 2014च्या निवडणुकीनंतर 2019ची निवडणूक आटोपली आणि त्याच्यामध्ये मात्र एक नगरपालिकेची 16 साली एक निवडणूक झाली. आणि त्या 16 मध्ये आज साहेबराव दादाच्या माध्यमातून यश प्राप्त झालं. आणि ते 16ला यश प्राप्त झाल्यानंतर आता जवळपास 9.5 वर्षानंतर आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आता झालेल्या आहेत. आणि या निवडणुकीमध्ये एक वाईट परिणाम आम्हाला जो बघायला मिळतोय, त्यात जातीवादाला कोणी जर का समर्थन त्यावेळी त्यांच्या परिस्थितीनुसार समजा जर का त्यांच्याकडनं चुकून माझ्यावर राग असेल, साहेबराव दादावर राग असेल म्हणून समजा जर का चुकून कोणाचा जर का प्रचार केला असेल तर मात्र आता त्याच्यामध्ये काही लोक त्याच्यामध्ये पद्धतशीर त्याच्यामध्ये विष घोळण्याचं काम करतात आणि सांगतात की अल्पसंख्याक म्हणून तुम्ही प्रचार केला म्हणून आता पाटील लोकांच्या मताची आवश्यकता नाही, अशा टाईपचा प्रचार करण्याची शक्यता आहे. पण मी आणि साहेबराव दादा, स्मिताताई असेल, विनोद भैया असेल, मी आपल्याला नतमस्तक होऊन या ठिकाणी सांगतो की आपल्याला जातीवाद आपल्या तालुक्यामध्ये ठेवायचा नाहीये. सर्वात जास्त मराठा समाजाने इतर समाजाचे जे लोक उभे राहतील त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांच्यापाशी ताकदीने उभे राहा की जेणेकरून यांना सुद्धा समजलं पाहिजे की आपण सगळ्यांना मिळून धरून चाललो तरच आपला सुद्धा यश प्राप्त होतं. म्हणून आपली जबाबदारी आहे, आपली क्षमता आहे. मी जाणून बुजून हा विषय काढला, कदाचित निवडणुकीमध्ये याचं भांडवल बनवण्याची शक्यता आहे, परंतु कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही वंशाचा जर का आपण उमेदवार दिला तर मात्र त्याच्या पाठीशी कार्यकर्ता म्हणून तुम्ही मात्र कुठे चूक करू नका. जनतेला आवाहन करा, एक विश्वास, व्यासपीठावर बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विश्वास म्हणजे तुम्ही सगळेजण बसलेले आहेत. आणि त्या विश्वासाला तडा जर का गेला, चुकून मुकून समजा जर का एखादा इकडून तिकडून घुसला तर त्याचा परिणाम पुढच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला आणि मला भोगावा लागतात. आणि हे भोगायचं नसेल
तर आता उमेदवारांची संख्या ज्या पद्धतीने मला बघायला मिळते, एका प्रभागामध्ये दादा उद्यापासून हा सगळा ताण मी तुम्हालाच देणार आहे की येणाऱ्या काळामध्ये एका प्रभागामध्ये एका जागेकरता अ करता 5 आणि ब करता 5 नगराध्यक्षासाठी दादा अशी काही उदी उमेले 12 लोकेशना नावे बाबा, 12 लोकेशना नावे. मी सर्वांचे सांग, स्टिअरिंग कमिटी तुम्ही जी नेहमी देशात ना ती स्टिअरिंग कमिटी निर्णय लेवा, मी एकला काही निर्णय लेवा आणि या काय करतील म्हणून नाव तुम्ही पुढे करा नाही, तुम्ही गण हुशार आहेत मन नावनी सांगा ना, मी कर असं सांगा ना अभिमानतून. नाही ते तुम्ही काय अरे वो त्या अनिल दादानी लिहिले बांधगडी मन मागे बुद्धीला तुम्ही असं कर्जात नका, फक्त स्टिअरिंग कमिटीना अध्यक्षच तुम्ही राहात. त्याच्यामुळे नगर अध्यक्ष करता इच्छुकांची संख्या जवळपास 10 ते 11 आपल्या जवळ आहे. सगळेजण सोन्यासारखं काम करणारे कार्यकर्ते, सगळेजण जे उमेदवारी मागतायत त्यांची एक सामाजिक प्रतिष्ठा आहे, त्यांची एक पक्ष वलय आहे. त्यांनी आतापर्यंत विधानसभा विधान परिषद कुठे असेल नसेल, कधी त्यांना केलं असेल कधी मला केलं असेल, पण त्यांचं एक राजकीय अस्तित्व आहे. त्या राजकीय अस्तित्वाबरोबर नवीन काही पिढी जे कधी निवडणूक लढली नाही त्यांनी सुद्धा आपल्याकडे अपेक्षा व्यक्त केलेली आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला उमेदवाराचं चयन केलं जाईल, निवड केली जाईल, त्यावेळेला मात्र तारेवरची कसरत असणार आहे. आणि त्या तारेवरच्या कसरतीमध्ये मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. त्या तारेवरच्या कसरतीमध्ये आमच्या जर का लक्षात आलं नसेल, काही आपल्याला मजबुरीने निर्णय घ्यावे लागले असतील, काही महायुती म्हणून निर्णय जर का घ्यायची वेळ आली, तर मात्र तुम्ही गैरसमज न करता मी तुम्हाला एक आश्वासन देतो की जो इमानदारीने काम करेल त्याच्या पाठीशी साहेबराव दादा आणि मी नक्की उभा राहील. आणि एक शब्द देतो की जो इमानदारीने काम करेल, दादा आपल्याला 4 नगरसेवक सुद्धा कॉपमध्ये नेता येतात. दादा आता पंचायत समितीमध्ये सुद्धा 2 मेंबर घालता येतात. त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये ज्याला वाटलं की माझ्यावर खरोखर अन्याय झाला, शहरी भागामध्ये ज्याच्यावर खरोखर अन्याय झाला, तर मात्र तुम्ही जर का सगळ्या ताकदीने नगरसेवक आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य निवडून दिले, तर कुठे ना कुठे कोणाला ना कोणाला आपल्याला जवळपास 10 ते 12 लोकांना 2-2 वर्ष केलं, 1-1 वर्ष केलं, तरी सुद्धा कोणाला ना कोणाला आपल्याला ती संधी देता येऊ शकते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की जरी आता आपल्याला काही कारणामुळे तुम्ही जरी चांगले असाल, थांबावं लागलं, तरी सुद्धा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला ही खेळ बाहेर काढायची आहे. आणि ही खेळ बाहेर काढायची असेल तर तुम्ही मात्र थांबलं पाहिजे. आणि जो थांबेल त्याने मात्र जो उमेदवार असेल त्याच्यापेक्षा जास्त प्रचार त्याने केला पाहिजे. आणि त्याने जर का प्रचार केला तरच तो मनामध्ये भरेल. काही काही लोक असे असतात, थांबून तर जातात, मात्र त्याचा कुठे उपाडू कार्यक्रम सुरू करतात. मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही धैर्य ठेवलेलं आहे, ज्या पद्धतीने आमच्या सगळ्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत, त्या कुठे उपाडण्यापेक्षा आपल्या माणसाला आपल्या समोरच त्या गादीवर बसवायचं, असं जर का आपण प्रयत्न केले तरच मात्र आपण यश प्राप्त करू शकतो. आणि जे उमेदवार असतील, मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्द देतो, कधी कधी माझ्यासारखा जर का खुर्चीवर जाऊन बसला तर डोम्या नाक सारखा आपल्यावर पाना करून बसतो. हे समजा जर का दिलेले उमेदवार जनतेला धोका देतील, कार्यकर्त्यांना धोका देतील, तर त्या उमेदवारांना सरळ जगू सुद्धा आम्ही देणार नाही. पहिले जनतेचं भलं पाहिलं पाहिजे. त्या कार्यकर्त्यांचा सांभाळ करणारा तो नेता म्हणून त्या भागातला असला पाहिजे. अशी भूमिका जर का त्यांनी सुद्धा येणाऱ्या 5 वर्षा काळात जर का ठेवली नाही, तर मात्र तो कोणत्या का जातीचा असेना, कोणत्याचा का धर्माचा असेना, त्याला मात्र सरळ काही आम्ही राज्य करू देणार नाही. एक गोष्ट मात्र तुम्हाला या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आश्वासित करतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की येणारा काळ फार कठीण असणार आहे. आघाडीचं चिन्ह काय मिळेल, महायुती म्हणून अजून काय कोणते पक्ष ठरवतील, हा निर्णय झाल्यानंतरच आपण कोणत्याही उमेदवाराबरोबर फिरा. आता कोणी कोणी डब्या चगवायला येईल, आतनं अनिल दादाने याला उभा केलेला आहे, आतनं साहेबराव दादाने त्याला उभा केलेला आहे. एकदा समजा आघाडीचा आणि पक्षाचा उमेदवार डिक्लेअर झाला, तो आमचा उमेदवार असणार आहे. कोणीही चाटा मारल्या, कोणीही समजा दिशाभूल करायचा प्रयत्न केला,
अनिल दादाचं मला समर्थन आहे, साहेबराव दादाचं मला समर्थन आहे, उद्या स्मिताताई समजा जोडल्या तर त्यांचं समर्थन तिसऱ्याला जे, असं होणार नाही. जो आपल्या बरोबर जुळला असेल, जो निर्णय पक्षाचे सगळे वरिष्ठ घेतील त्या निर्णयाबरोबरच आपल्याला चालावं लागेल. तोपर्यंत मात्र गावामध्ये एखादा फिरायला जर का आला, एखाद्या वार्डात जर का फिरायला आला, त्याला त्याने जर का सांगितलं की नाही आम्ही आघाडीकडनं लढणार आहे, नाही आम्ही याच्याकडनं लढणार आहे, तर नक्की त्याचं स्वागत करा. पण तो समजा जर का ऍडजस्टमेंट वाला असला तर मात्र त्याला सांगा तू जा हो, पहिले तिकीट घेऊन ये, त्याच्यानंतर आमच्याकडे ये. बऱ्याच ग्रामीण भागामधल्या जनतेने मला निरोप दिले आणि मला दादा असं सांगितलं की दादा तुम्ही अमुक अमुकला शब्द दिलेला आहे. मी शब्द विब्द काही दिलेला नाहीये. मी शब्द देईन तर महायुतीतल्या माणसाला, मी शब्द देईन तर माझ्या पक्षाच्या माणसाला, मी शब्द देईन तर या आघाडीमध्ये उभा राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला. आणि किती जवळचा असेल आणि त्याने जर का गद्दारी केली असेल, त्याने जर का अपक्ष उभं राहायची हिंमत केली असेल तर माझी तुम्हाला नतमस्तक होऊन विनंती आहे की त्याचा पहिले पाटा पाडा. अशी परत चूक केली नको पाहिजे, असा पाटा तुम्ही सगळ्यांनी मिळून पाडला पाहिजे. ही खरी आपली सगळ्यांची ओळख असणार आहे, ही सगळ्यांची आपण ताकद असणार आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना परत एकदा विनंती करतो की येणाऱ्या निवडणुका आपण डोळ्यात तेल घालून जशी विधानसभेला आणि लोकसभेला आपण प्रयत्न केलेले आहेत त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण असेच प्रयत्न करावे अशी आपली सगळ्यांना विनंती करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. कोणीही या ठिकाणी उठून जायचं नाहीये, कारण याच्यानंतर अजून काडी मास्टर जे आहेत ते पवार ते आपल्याजवळ त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहे. आणि दुसरी माझी एक विनंती असणार आहे, अजूनही काही लोक इथं आलेले आहेत, बसले एक मिनिट छोडो, काही लोक इथं आलेले आहेत ते मोबाईल घेऊन आपली शूटिंग करतायत. 4 लोक आहेत. मी जर का ठरवलं तर आता सुद्धा उभा करू शकतो त्यांना. ते काय करू शकतात, ते मोबाईल घेतील, इकडनं तिकडे ऐकवतायत. अरे भोंगाजीतला मोठा आहे म्हणा का धाका ऐकायला नाही, जे हे ते मोके जोके आपलं. दुसरा एक प्रयोग करतील की अनिल दादांचे साहेबराव दादांचा इथं मेळावा झाला, जेवायला भेटलं नाही, धांदल उडाली. या मोबाईल मध्ये शूटिंग करणाऱ्यांचा धंदा जो आहे ना, तो एकाच वेळेला 1000 लोक जेवायला बसू शकत नाही. तुमच्या माझ्या घरचं लग्न राहिलं ना तरी सुद्धा बसू शकत नाही. त्या ठिकाणी 400-500 लोकांची जर का व्यवस्था असेल तर 500 लोकांचं होऊ द्या. त्याच्यानंतरच्या पंक्तीमध्ये आपण बसा. वेळ लागला आजचा दिवस आमच्याकरता काढा, वेळ लागला तरी चालेल. पहिले खेड्यावरच्या लोकांना जेवण करून त्यांना लांब जायचंय, पाऊस 4 वाजेनंतर म्हटलेला आहे आणि त्याच्यामुळे खेड्यावरच्या लोकांना थोडंसं जेवायला लवकर लागतं, तर त्यांच्यासाठी त्यांचा पहिले विचार करा. शहरातले लोक आपण घरी जाऊन जेवण करू शकतो इथं जर का उशीर झाला तर, पण खेड्यावरच्या प्रत्येक माणसाचं पोटभर जेवण झालं पाहिजे. नाही तर खुर्चीच्या मागे आपण उभं राहू आणि उभं राहिल्यानंतर तो घाईघाईमध्ये जेवण करेल असं नका करू. प्रत्येक खेड्यावरच्या व्यक्तीला, कार्यकर्त्याला तुम्ही पोटभर जीव द्या आणि नंतर मग शहराची टीम आपण सुरू करा. आणि या याच्यामध्ये ज्या वेळेला धांदल उडते त्यावेळेला जे 4 गिराईक आलेले आहेत त्याची व्हिडिओ शूटिंग करणार आहेत. आणि ती व्हिडिओ शूटिंग अशी काही तालुक्याला देणार, जेवणच भेटणार नाही, खावायलाच भेटणार नाही. अरे अनिल दादा एवढा मोठा विजय तुमना आशीर्वाद मा, भले तो खिसामा काही नाही देणार बा, पण म्हणणं इथला मोठा आहे भाई, स्वतः भुकेर असो पण म्हणा कार्यकर्ता पहिले जीव घालतो. त्याच्यामुळे शेवटचा कार्यकर्ता या ठिकाणी जेवण करेल तोपर्यंत मात्र संजय पवार, साहेबराव दादा आणि मी इथून हलणार नाही. शेवटच्या पंक्तीमध्ये आम्ही लागले असं पहिले तुम्ही सांगितलं तर बसू. डायबिटीज वाले त्याच्यामुळे ते काय सांगतात मला माहिती नाही, परंतु शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आपल्याला समजा जर का जेवण भोजन जे ते थोडं एकत्र गर्दी न करता आपण सगळ्यांनी करावं अशी माझी नम्र विनंती आहे. जे शेवटी राहतील ते मात्र इथं थांबा, मला काही त्यांच्याशी चर्चा करायची आहे, वेगवेगळी चर्चा करायची आहे. बाकीचे जेवायला जातील मी संजय पवारांना एक विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद.